मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आपलं हे बॉलिवूड आणि साऊथचे सुपरस्टार्स एवढे करोडो रुपये फक्त ॲक्टिंग करून कमवतात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमचा गैरसमज पूर्णपणे दूर करणार आहे. आज आपण बघणार आहोत भारतातील सर्वात श्रीमंत टॉप 10 कलाकारांची यादी. पण थांबा, या यादीत असा एक मोठा ट्विस्ट आहे जो बघून तुम्हाला अक्षरशः शॉक बसेल. कारण या टॉप 10 मध्ये सगळे मोठमोठे खान आणि कपूर मागे पडले आहेत आणि फक्त एकच महिला अभिनेत्री अशी आहे जिने या सगळ्यांना टक्कर देत टॉप 2 मध्ये आपली जागा बनवली आहे. कोण असेल ती अभिनेत्री हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला समजेल की खरी श्रीमंती ॲक्टिंगमध्ये नाही तर हुशार बिझनेस माइंडमध्ये असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10 वर आहे साऊथचा मेगा पॉवर स्टार राम चरण. त्याची एकूण संपत्ती जवळपास 1650 कोटी इतकी आहे. तुम्हाला वाटत असेल की हा पैसा फक्त मूवीमधून आला आहे, तर तसं अजिबात नाही. RRR हा सिनेमा जगभर सुपरहिट झाल्यानंतर रामचरणने आपली फी खूप वाढवली आहे, हे खरं आहे. पण त्याचं खरं डोकं बिझनेसमध्ये चालतं. तो स्वतः एक उत्तम व्यावसायिक आहे. त्याची स्वतःची कोनेडिला प्रोडक्शन कंपनी आहे, ज्यातून तो मोठे सिनेमे बनवून प्रचंड नफा कमवतो. याशिवाय त्याची पत्नी उपासना ही अपोलो हॉस्पिटलची व्हाईस चेअरमन आहे. त्यामुळे त्यांचा फॅमिली बिझनेस खूप मजबूत आहे. रामचरणला महागड्या गाड्यांचा आणि ब्रँडेड गाड्यांचा प्रचंड नाद आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे 2Jet या एअरलाईन कंपनीचे शेअरसुद्धा आहेत. नुसती ॲक्टिंग नाही तर पैशातून पैसा कसा बनवायचा हे या माणसाला चांगलंच माहीत आहे. नंबर 9 वर आहेत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन. वयाच्या 80व्या वर्षानंतरही बिग बी आजही इंडस्ट्रीमध्ये एकदम ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांची संपत्ती 1680 कोटी रुपयांच्या घरात आहे. ही संपत्ती फक्त त्यांच्या जुन्या मूवीची कमाई नाही, तर आजकाल ते सिनेमासोबतच कौन बनेगा करोडपती यांसारख्या शोमधून एका एपिसोडसाठी करोडो रुपये घेतात. पण त्यांच्या श्रीमंतीचं खरं रहस्य त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे. त्यांनी वेळेनुसार स्वतःला बदललं आणि टेक स्टार्टअप्स तसेच नवीन कंपन्यांमध्ये हुशार गुंतवणूक करून ठेवली. जस्ट डायलसारख्या कंपन्यांमधून त्यांनी भरपूर पैसे कमवले. याशिवाय रिअल इस्टेटमध्येही त्यांची खूप मोठी गुंतवणूक आहे. मुंबईत जलसा, प्रतीक्षा यांसारखे त्यांचे अलिशान बंगले आहेत, ज्यांची किंमत शेकडो कोटींमध्ये आहे. त्यांनी क्रिप्टो करन्सी आणि NFT मध्ये सुद्धा गुंतवणूक केली होती. बच्चन फॅमिलीचा हा आर्थिक पाया खूप मजबूत आहे आणि त्यांचा दमदार आवाज आजही अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीमधून वर्षाला कोट्यवधी रुपये सहजपणे छापतो. नंबर 8 वर आहेत चिरंजीवी. त्यांची एकूण संपत्ती साधारण 1750 कोटी रुपये इतकी आहे. 4 दशकांहून अधिक काळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर राज करणाऱ्या चिरंजीवी यांनी नुसती लोकांची मने जिंकली नाहीत तर भरपूर प्रॉपर्टीसुद्धा कमवली आहे. एक काळ असा होता जेव्हा ते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त फी घेणारे सर्वात महागडे अभिनेते होते. त्याने आपल्या कमाईचा पैसा खूप हुशारीने रिअल इस्टेटमध्ये गुंतवला. हैदराबादमधील जुबली हिल्स या अत्यंत पॉश भागात त्यांचा एक राजवाड्यासारखा बंगला आहे, ज्याची किंमत करोडो रुपये आहे. चिरंजीवी फक्त बिझनेस नाही तर राजकारण आणि समाजसेवेतसुद्धा पुढे आहे. त्यांची ब्लड बँक खूप प्रसिद्ध आहे. 7व्या नंबरवर आहेत आमिर खान. आमिर खानची संपत्ती 1862 कोटी रुपयांच्या आसपास आहे. आता तुम्ही म्हणाल की आमिर तर खूप कमी सिनेमे करतो, मग तो या लिस्टमध्ये कसा? मित्रांनो, इथंच तर त्याचं खरं डोकं आहे. आमिर कधीही सिनेमासाठी फिक्स फी घेत नाही. तो चित्रपटाच्या एकूण कमाईमध्ये म्हणजेच प्रॉफिट शेअरिंगमध्ये खूप मोठा वाटा घेतो. जर सिनेमा हिट झाला तर तो 100 ते 200 कोटी रुपये सहज खिशात घालतो. दंगल सिनेमाने चीनमध्ये जे रेकॉर्ड तोडले त्यातून त्याला प्रचंड नफा मिळाला. यासोबतच त्याची आमिर खान प्रोडक्शन नावाची कंपनी लगानसारखे सुपरहिट चित्रपट बनवण्यासाठी ओळखली जाते. तो जाहिरातीसुद्धा खूप कमी करतो, पण ज्या ब्रँडची जाहिरात करतो त्यांच्याकडून करोडो रुपये घेतो. तो आपला पैसा अतिशय सुरक्षित ठिकाणी गुंतवतो. नंबर 6 वर आहे बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार. त्याची संपत्ती साधारण 2500 कोटी रुपये इतकी आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त टॅक्स भरणारा आणि वर्षाला सर्वात जास्त चित्रपट करणारा अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. अक्षयचा फंडा एकदम क्लिअर आहे. तो वर्षाला 3 ते 4 सिनेमे करतो आणि तगडी फी घेतो. पण त्याची खरी कमाई फक्त सिनेमातून होत नाही तर तो जाहिरातींचा राजा आहे. TVवर प्रत्येक तिसऱ्या जाहिरातीत अक्षय दिसतो आणि त्यातून तो वर्षाला करोडो रुपये कमवतो. त्याची स्वतःची हरिओम एंटरटेनमेंट आणि केप ऑफ गुड फिल्म्स नावाची प्रोडक्शन हाऊस आहे. तो खूप शिस्तबद्ध जीवन जगतो आणि आपला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवतो. कॅनडामध्ये त्याचे स्वतःचे मोठे बंगले आहेत आणि मुंबईतील जुहू बीचचा त्याचा बंगला अत्यंत अलिशान आहे. अक्षयने स्पोर्ट टीम्स आणि विविध फिटनेस ब्रँडमध्ये सुद्धा पैसा गुंतवला आहे, ज्यामुळे त्याची संपत्ती दिवसागणिक वाढत आहे. 5व्या नंबरवर आहे ऋतिक रोशन. ऋतिकची एकूण संपत्ती
तब्बल 3100 कोटी रुपयांच्या घरात आहे। ऋतिकसुद्धा मोजके चित्रपट करतो, पण तरी तो अक्षय आणि आमिरपेक्षा श्रीमंत कसा? याचं सर्वात मोठं कारण आहे त्याचा फिटनेस आणि क्लोथिंग ब्रँड HRX। ऋतिकने केवळ ॲक्टिंगवर अवलंबून न राहता स्वतःचा एक मोठा ब्रँड तयार केला। मिंत्रासारख्या ॲपवर हा ब्रँड खूप चालतो। आज HRX हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा फिटनेस ब्रँड आहे, ज्याची व्हॅल्युएशन हजारो कोटींमध्ये आहे आणि त्यातून त्याला प्रचंड नफा मिळतो। या व्यतिरिक्त तो एका चित्रपटासाठी 80 ते 100 कोटी रुपये चार्ज करतो। जाहिरातींच्या दुनियेतही त्याचा मोठा दबदबा आहे। त्याने क्युअरफिटसारखे हेल्थ स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे। मुंबईत त्याचे 2 भक्कम सी फेसिंग फ्लॅट्स आहेत, ज्याची किंमत 100 कोटींच्या वर आहे। इमेज आणि बिझनेस एकत्र जोडल्यामुळे तो एक सफल बिझनेसमॅन ॲक्टर बनला आहे। 4थ्या नंबरवर आहे सलमान खान। सलमानची संपत्ती साधारण 3225 कोटी रुपये इतकी आहे। सलमान खानच्या नावातच एवढी ताकद आहे की त्याचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 100-200 कोटी सहज कमवतो। पण सलमानची कमाई केवळ सिनेमांपुरती मर्यादित नाही, तो टेलिव्हिजनवर सर्वात जास्त फी घेणारा लोकप्रिय होस्ट आहे। बिग बॉसच्या एका सीझनसाठी तो करोडो रुपये घेतो। याशिवाय त्याने आपला स्वतःचा बिईंग ह्युमन हा कपड्यांचा ब्रँड उभा केला आहे। सुरुवातीला एक चॅरिटी म्हणून सुरू झालेला हा ब्रँड आज जगभरात कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करतो। सलमानची SFX नावाची प्रोडक्शन कंपनीसुद्धा आहे, जी सिनेमा आणि TV शो बनवते। मुंबईत गॅलेक्सी अपार्टमेंटसोबतच पनवेलमध्ये त्याचे मोठे फार्म हाऊस आहे। सलमानने अनेक नवीन स्टार्टअपमध्ये सुद्धा आपला पैसा गुंतवला आहे। त्याचा जगभरात पसरलेला मोठा चाहता वर्गच त्याच्या अफाट कमाईचे मुख्य कारण आणि खरी ताकद आहे। नंबर 3वर आहे साऊथचे सुपरस्टार नागार्जुन अक्किनेनी। यांची संपत्ती वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण ती आहे तब्बल 5000 कोटी रुपये। नागार्जुन हे फक्त अभिनेते नाहीत, तर ते भारतामधील सर्वात हुशार व्यावसायिकांपैकी एक आहेत। त्यांच्या अफाट श्रीमंतीचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा अन्नपूर्णा स्टुडिओ। हा स्टुडिओ हैदराबादमध्ये अनेक एकरमध्ये पसरला आहे आणि साऊथचे बहुतेक मोठे सिनेमे याच स्टुडिओमध्ये शूट होतात। या व्यतिरिक्त नागार्जुन यांनी मा TV हे चॅनल सुरू केले होते, जे त्यांनी नंतर स्टार नेटवर्कला विकले आणि हजारो कोटींचा नफा कमवला। त्यांची रिअल इस्टेटमधील गुंतवणूक प्रचंड मोठी आहे, तसेच ते हॉटेल बिझनेस आणि स्पोर्ट्स टीममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे। नागार्जुन यांनी स्वतःला एका ॲक्टरकडून एका मोठ्या बिझनेस टायकूनमध्ये यशस्वीपणे बदलला आहे। सहज मागे टाकून या यादीत 3ऱ्या नंबरवर आहे। आणि आता नंबर 2, ज्याची तुम्ही वाट पाहत होता। या संपूर्ण यादीमधील एकमेव महिला जिने सर्व मोठ्या हिरोजना मागे टाकला आहे, ती म्हणजे जुही चावला। जुही चावला यांची एकूण संपत्ती जवळपास 7790 कोटी रुपये इतकी आहे। आता तुम्ही म्हणाल ती सिनेमात दिसत नाही, मग एवढी श्रीमंत कशी? तर याचं उत्तर आहे IPL क्रिकेट। जुही शाहरुख खानच्या KKR टीममध्ये मोठी पार्टनर आहे। KKR ही आज IPLमधील सर्वात मौल्यवान टीमपैकी एक आहे, जिची व्हॅल्युएशन हजारो कोटींमध्ये आहे। यासोबतच जुहीचे पती जय मेहता हे आंतरराष्ट्रीय बिझनेसमॅन आहेत आणि त्यांचा मेहता ग्रुप हा व्यवसाय जुही हुशारीने सांभाळते। त्यांची रिअल इस्टेटमधील गुंतवणूक भारत, आफ्रिका आणि युरोपमध्ये पसरली आहे। फक्त ॲक्टिंगवर अवलंबून न राहता योग्य वेळी योग्य व्यवसायात पैसा गुंतवल्यामुळे जुही चावला आज भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आणि ओव्हरऑल नंबर 2ची कलाकार बनली आहे। आणि मित्रांनो, नंबर 1वर आहे शाहरुख खान। शाहरुख खानची संपत्ती तब्बल 12490 कोटी रुपये इतकी आहे। तो फक्त भारतामधलाच नाही, तर जगातल्या सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीमध्ये येतो। त्याने सिद्ध केलं आहे की तो फक्त रोमांसचा वाचा नाही, तर एक खतरनाक बिझनेसमॅनसुद्धा आहे। त्याची सर्वात मोठी कमाई रेड चिलीज एंटरटेनमेंट या कंपनीतून येते। ही कंपनी सिनेमे बनवतेच, पण ती भारतामधील सर्वात मोठी VFX कंपनी आहे। दुसरं मोठं कारण म्हणजे KKR टीम। IPLमधून तो दरवर्षी पैशांचा पाऊस पाडतो। तो दुबईचा अधिकृत ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आणि तिथे त्याच्याकडे स्वतःचा आलिशान विला आहे। मुंबईतला त्याचा मन्नत बंगला संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे। शाहरुख मूवीसाठी फी घेण्यापेक्षा चित्रपटांचे हक्क आणि प्रॉफिट स्वतःकडे ठेवतो। ब्रँड व्हॅल्यू आणि आपल्या बिझनेस माइंडच्या जोरावर शाहरुख खऱ्या अर्थाने या श्रीमंताच्या यादीचा बादशाह आहे। मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणत्या अभिनेत्याचा बिझनेस प्लॅन सर्वात भारी वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।